बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. उरण येथील पूर्वीचे JNPT म्हणजे सध्याचे JNPA, तर या JNPतील काही अधिकारी वर्ग आणि पोलीस यांच्या सहकार्याने अनधिकृत पार्किंग जोरात सुरू आहे. करळ मैदान आणि सोनारी गावासमोरील ब्रिज हे अनधिकृत पार्किंगचे अड्डे झाले आहेत. सोनारी गावासमोरील ब्रिज खालील अनधिकृत पार्किंगमुळे महिला वर्गाला प्रवास करताना फार त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत पार्किंगमधून लाखो रुपये कमावले जात आहेत. JNPAचा सर्व महसूल बुडवला जात आहे. ब्रेकिंग न्यूज म्हणजे येथे डिझेल चोरी होत असल्याची चर्चा आहे. हा सर्व प्रकार सुरू असताना पोलीस आणि प्रशासन शांत आहे. या विरोधात उभाटा शिवसेनेचे नेते संतोष पाटील यांनी आवाज उठवला आहे. त्यांनी या अनधिकृत पार्किंग विरोधात प्रशासनाकडे अर्ज दाखल केलाय. तरी या अनधिकृत पार्किंग विरोधात कारवाई झालेली नाही. JNPA आणि पोलीस यांची मिलीभगत असल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा आहे. तर उभाटा शिवसेना नेते संतोष पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत महाराष्ट्र माझा मराठी न्यूज चॅनलचे संपादक कांतीलाल पाटील यांनी संतोष पाटील यांचे रोखठोक म्हणणे जाणून घेऊन प्रसारित केलेले आहे. महाराष्ट्र माझा मराठी न्यूज चॅनलच्या सौजन्याने आम्ही सदर बातमी प्रसारित करीत आहोत. नमस्कार, मी कांतीलाल पाटील, महाराष्ट्र माझा मराठी न्यूज. आज आपण आलेलो आहोत प्रशासन भवन JNPT ॲडम JNPT. आपण इथे आलेलो आहोत. आपल्यासोबत आहेत शिवसेना नेते संतोष पाटील, जसकरगावचे जे रहिवासी आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही जे इथे आलेला आहात ॲडममध्ये, काय नेमकं काय कारण आहे? आम्ही वारंवार JNPTकडे पाठपुरावा करून सुद्धा ज्या करळ फाटा, सोनारी गाव, JNPT परिसरामध्ये ज्या अनधिकृत पार्किंग चालू आहेत त्याच्याबद्दल वारंवार आम्ही पाठपुरावा करून सुद्धा त्याच्याबद्दल काय फरक पडत नाही. त्याच्यामुळे येता येता ज्या आमच्या आहेत, बंधू आहेत, भगिनी आहेत, त्यांना जो त्रास होतोय त्याच्यामुळे त्यांचा मानहानी त्यांची होते. कारण कुठेही पार्किंग लावतात तर ड्रायव्हर उभे असतात, ड्रायव्हर आंघोळी करतात, ड्रायव्हर आणि पार्किंग जे अधिकृत पार्किंग असून सुद्धा ही लोक अनधिकृत पार्किंग चालवण्याचा धाडस कसं होतं? कारण JNPTचा पाठिंबा आहे की पोलिसांचा पाठिंबा आहे हेच मला कळत नाही. म्हणून आज त्यांना मी आमच्या पक्षातर्फे निवेदन घेऊन आलो आहे आणि निवेदन त्यांना देताना ते म्हणाले की आम्ही योग्य ती कारवाई करू. आता बघूया किती दिवसात कारवाई करतात. जर कारवाई नाही केली तर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आंदोलन किंवा मोर्चा काढण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे. जी काय अनधिकृत पार्किंग आहे त्यांना बल कोण देते? आता त्यांना बल कोण देते तेच माहिती पडतं. कोणा पक्षाचं बल आहे, कोणाचं बल आहे ते माहिती पडतं. आम्ही वारंवार पाठपुरावा करून सुद्धा जेव्हा काय होत नसेल कारवाई तर आम्ही खंदायचं काय, कोणाचं नाव घ्यायचं आम्ही? म्हणून आम्ही निवेदन दिलं. आता बघूया पुढे काय कारवाई झाली तर ठीक, नाहीतर आम्ही आमच्याबरोबर आंदोलन करणार आणि सडोतर उत्तर देणार त्यांना. स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे का यांना जे काय महिन्याच्या महिन्याला जे काय मासिक हप्ता असतो तो यांना पोहोचवतो, त्यामुळे कशी काय कारवाई करणार? हीच तर महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्यांचा धाडस होतोय आणि धाडस करण्यासाठी त्यांना पक्षाचा पाठिंबा असेल, कोणा प्रशासनाचा नक्की पाठिंबा असणार 100%. आणि कारवाई मी सांगतो कारवाई झालीच पाहिजे. यांची हिंमत होते याच्यासाठी तर यांना बाकीचे पण. आणि माझ्याकडे बहुतेक गावांचे पत्रक आले, सोनारी गावातून, करळ गावातून रहिवासींचे माझ्या नावाने पत्रक आले की यांच्यावर मी पक्षाचा कारवाई करा म्हणून. मी आणि याच्या पुढे आता मी वाहतूक अधिकारी JNPT पोलीस स्टेशन आहेत ना नावाचे वाहतूक, त्यांच्याकडे जाऊन त्यांना पण निवेदन देणार आहे. धन्यवाद साहेब. शिवसेना नेते उरणचे जे शिवसेना नेते आहेत संतोष पाटील, जसकरगावचे रहिवासी, शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे जे नेते आहेत त्यांनी आताच निवेदन दिलेले आहे ॲडममध्ये. जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी निवेदन दिले आहेत. मी हे JNPTचे अधिकारी आहेत त्यांना मी विनंती करतो का ज्या अनधिकृत ज्या पार्किंग आहेत त्या पार्किंग तुम्ही तुमच्यापर्यंत कारवाई करून बंद कराव्या ही तुम्हाला मी विनंती करतो. कांतीलाल पाटील, महाराष्ट्र माझा मराठी न्यूज. रायगड यशोभूमी न्यूज ब्युरो, उरण.